नमस्कार. आज आपण एका छोट्याशा बीपासून एका महाकाय वृक्षापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. विचार करा, एक लहान बी जमिनीत रुजते आणि पाहता पाहता तिचा एक विशाल वृक्ष बनतो. पण हे सगळं घडतं कसं? सुरुवातीला तिला अन्न कुठून मिळतं? ती स्वतःचं जेवण कसं बनवते? आणि बनवलेलं जेवण वापरून ऊर्जा कशी मिळवते? या सगळ्या प्रवासात तिला उंच, मजबूत बनवणारे मॅनेजर्स कोण आहेत? आज आपण वनस्पतींच्या याच अद्भुत दुनियेत डोकावणार आहोत. आपल्याकडे वनस्पतींच्या कार्यप्रणालीवर आणि पोषणावर काही नोट्स आहेत, ज्यांच्या आधारे आपण ही संपूर्ण फॅक्टरी कशी चालते हे समजून घेऊया. खूप छान सुरुवात आहे. वनस्पती म्हणजे खऱ्या अर्थाने स्वयंचलित सौर ऊर्जेवर चालणाऱ्या फॅक्टरीज आहेत. त्यांचं कार्य समजून घेणं म्हणजे आपल्या जीवनाचा आधार समजून घेण्यासारखं आहे. आज आपण याच फॅक्टरीच्या वेगवेगळ्या विभागांना भेट देणार आहोत. तिची किचन, तिचं पॉवर हाऊस आणि तिचं मॅनेजमेंट डिपार्टमेंट. चला तर मग थेट सुरुवात करूया वनस्पतींच्या किचनपासून, जिथे जेवण बनतं, म्हणजेच प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस. ही प्रक्रिया नक्की कुठे आणि कशी होते? ही प्रक्रिया म्हणजे वनस्पतीचा स्वयंपाक. हे काम वनस्पतीच्या पानांमध्ये असलेल्या मेसोफिल नावाच्या पेशींमध्ये होतं. आणि गंमत म्हणजे हा स्वयंपाक म्हणजे एक प्रकारची देवाणघेवाण आहे. शास्त्रीय भाषेत याला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. थांबा, रेडॉक्स म्हणजे काय? जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. समजा दोन व्यक्तींमध्ये एका वस्तूची देवाणघेवाण झाली. एकाने दिली, दुसऱ्याने घेतली. इथेही तसंच होतं. पाणी म्हणजे H2O आपला हायड्रोजन देतं, म्हणून त्याचं ऑक्सिडेशन झालं असं म्हणतात. अच्छा. आणि कार्बन डायऑक्साईड CO2 तोच हायड्रोजन घेतो, म्हणून त्याचं रिडक्शन झालं असं म्हणतात. या देवाणघेवाणीतूनच ग्लुकोज म्हणजेच वनस्पतीचं अन्न तयार होतं. वाह! आणि यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट जी मला वाचताना कळाली ती म्हणजे आपण जो ऑक्सिजन श्वासावाटे घेतो तो कार्बन डायऑक्साईडमधून नाही, तर पाण्याच्या विघटनातून येतो. अगदी बरोबर. CO2चा वापर फक्त ग्लुकोज बनवण्यासाठी होतो. वॅन मील यांचं समीकरण हेच दाखवतं. 6CO2 अधिक 12H2O सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत C6H12O6 अधिक 6H2O अधिक 6O2. आणि या समीकरणात जे अतिरिक्त पाणी दिसतंय 6H2O, त्याचं काय होतं? ते बाष्पोत्सर्जनाद्वारे म्हणजे ट्रान्स्पिरेशनद्वारे पानांमधून बाहेर टाकलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया दोन मुख्य शिफ्टमध्ये चालते. पहिली शिफ्ट आहे लाईट रिॲक्शन, जी फक्त सूर्यप्रकाशातच चालते. दिवसाची शिफ्ट म्हणूया हवं तर. हो, अगदी तसंच. ही प्रक्रिया क्लोरोप्लास्टच्या ग्रॅना नावाच्या भागात होते. इथे क्लोरोफिल नावाचा घटक सूर्यप्रकाशाला शोषून घेतो. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर या सौर ऊर्जेमुळे दोन प्रकारच्या पॉवर बँक्स चार्ज होतात. पॉवर बँक्स? हो, आपण त्यांना ATP आणि NADP म्हणूया. याच प्रक्रियेत पाण्याचं विघटन होऊन ऑक्सिजन बाहेर टाकला जातो, जो आपल्यासाठी प्राणवायू आहे. म्हणजे लाईट रिॲक्शनचा मुख्य उद्देश ऑक्सिजन बनवणं नाही, तर पुढच्या प्रक्रियेसाठी ATP आणि NADPH नावाच्या पॉवर बँक्स चार्ज करणं आहे. मग या चार्ज झालेल्या पॉवर बँक्सचं पुढे काय होतं? त्या वापरल्या जातात दुसऱ्या शिफ्टमध्ये, जिला डार्क रिॲक्शन म्हणतात. आता या टप्प्याला सूर्यप्रकाशाची थेट गरज नसते, म्हणून याला डार्क रिॲक्शन म्हणतात. पण ती अंधारातच होते असं काही नाही. अच्छा. ही प्रक्रिया क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा नावाच्या भागात होते. इथे त्या चार्ज झालेल्या पॉवर बँक्सच्या ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साईडपासून ग्लुकोज म्हणजे वनस्पतीचं खरं अन्न तयार होतं. आणि हे अन्न बनवण्याचे काही वेगवेगळे मार्ग आहेत का? हो, इथे वनस्पतींनी दोन वेगवेगळ्या रेसिपी विकसित केल्या आहेत. पहिली आहे केल्विन सायकल किंवा C3 मार्ग, आणि दुसरा मार्ग तर वनस्पतींनी शोधलेला एक जुगाड आहे, ज्याला आपण हॅच स्लॅक पाथवे किंवा C4 मार्ग म्हणतो. जुगाड? तो कसा? मका, ऊसासारख्या वनस्पती उष्ण प्रदेशात वाढतात. तिथे पाणी वाचवण्यासाठी त्यांना आपली पर्णरंध्रे म्हणजे स्टोमाटा जास्त वेळ बंद ठेवावी लागतात. त्यामुळे CO2 कमी मिळतो. हा C4 मार्ग म्हणजे कमी CO2 मध्ये जास्त अन्न बनवण्याची एक सुपर एफिशियंट पद्धत आहे. म्हणूनच या वनस्पती इतक्या यशस्वी आहेत. म्हणजे प्रकाश संश्लेषण ही वनस्पतीची स्वतःची किचन झाली, जिथे जेवण बनतं. पण फक्त जेवण बनवून भागत नाही ना, ते खाऊन ऊर्जा मिळवावी लागते. मग ही ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे वनस्पतीचं जेवण करण्याची प्रक्रिया कशी असते? बरोबर.
अन्न बनवून ते वापरलं नाही तर काय उपयोग? ही ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे पेशी श्वसन, सेल्युलर रेस्पिरेशन. बनवलेल्या ग्लुकोजचं विघटन करून ऊर्जा मिळवली जाते. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारं ऑक्सिश्वसन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन, ज्यात भरपूर ऊर्जा मिळते, आणि ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होणारं विना ऑक्सिश्वसन म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशन, ज्यात तुलनेने खूप कमी ऊर्जा मिळते. चला तर मग या ऊर्जा बनवण्याच्या पॉवर हाऊसमध्ये डोकावूया. ऑक्सिश्वसनाची सुरुवात ग्लायकोलिसिस पासून होते, बरोबर? हो, ही प्रक्रिया पेशीद्रव्यात म्हणजे सायटोप्लाझममध्ये होते आणि ही ऑक्सिश्वसन आणि विना ऑक्सिश्वसन या दोन्हीमध्ये समान आहे. म्हणजे हा कॉमन एंट्रन्स गेट आहे. ओके. इथे एका ग्लुकोजच्या रेणूचे 2 पायरुबिक ॲसिडच्या रेणूंमध्ये विघटन होते. यातून वनस्पतीला थेट 2 ATP म्हणजे ऊर्जेची 2 नाणी मिळतात आणि 2 NADH2 नावाच्या काही चार्ज झालेल्या पॉवर बँक्स मिळतात. पायरुविक ॲसिड तयार झाल्यावर पुढे काय होतं? पुढे हे पायरुविक ॲसिड मायटोकॉन्ड्रिया नावाच्या मेन पॉवर हाऊसमध्ये जातं. तिथे क्रेब्स सायकल नावाची प्रक्रिया सुरू होते. पण त्याआधी पायरुविक ॲसिडचं रूपांतर ॲसिटिल CoA मध्ये होतं, जो या सायकलमध्ये प्रवेश करतो. अच्छा, म्हणजे हा ॲसिटिल CoA ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलमधला कनेक्टिंग लिंक झाला. अगदी बरोबर. आणि या सायकलमध्ये अन्नाचे संपूर्ण ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. आणि सगळ्यात जास्त ऊर्जा कुठे तयार होते? म्हणजे जॅकपॉट कुठे लागतो? जॅकपॉट लागतो शेवटच्या टप्प्यात, ज्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा ETC म्हणतात. ही मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या पटलावर होते. आत्तापर्यंत तयार झालेले NADH2 आणि FADH2 सारख्या सगळ्या चार्ज झालेल्या पॉवर बँक्स इथे येतात आणि आपली ऊर्जा देतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ATP तयार होतात. आणि किती ATP तयार होतात? इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जुन्या गणनेनुसार एका ग्लुकोजपासून एकूण 38 ATP मिळतात असं मानलं जायचं. पण NCERTच्या नवीन गणनेनुसार हा आकडा 30 किंवा 32 ATP इतका आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे दोन्ही आकडे महत्वाचे आहेत. पण जेव्हा ऑक्सिजन उपलब्ध नसतो तेव्हा काय होतं? समजा एखाद्या वनस्पतीची मुळं पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. अशा वेळी विना ऑक्सिश्वसन किंवा फर्मेंटेशन होतं. यातही ग्लायकोलिसिसद्वारे पायरुविक ॲसिड तयार होतंच, पण पुढे ऑक्सिजन नसल्यामुळे ते क्रेब्स सायकलमध्ये जाऊ शकत नाही. मग त्याचे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे अल्कोहॉलिक फर्मेंटेशन, जे यीस्टमध्ये होतं. त्यात इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि दुसरा मार्ग, तो आपल्याशी संबंधित आहे असं वाटतंय. हो, तो आहे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. जेव्हा आपण खूप जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा ते ऊर्जेसाठी हा मार्ग वापरतात आणि लॅक्टिक ॲसिड तयार करतात. 1 मिनिट. म्हणजे आपण जेव्हा व्यायाम करतो आणि दुसऱ्या दिवशी स्नायू दुखतात तेव्हा त्यामागे हे लॅक्टिक ॲसिड असतं. मला वाटलं होतं की स्नायूंच्या पेशी तुटल्यामुळे तसं होतं. अगदी बरोबर. त्या थकव्यामागे आणि दुखीमागे हेच लॅक्टिक ॲसिड जबाबदार असतं. वा, हे तर रोजच्या जगण्याचं विज्ञान झालं. आता आपण वनस्पतींच्या फॅक्टरीच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटकडे वळूया. वनस्पतींची वाढ नक्की कशी होते? त्यांना कमांड कोण देतं? त्यांच्या शरीरातही आपल्यासारखे हॉर्मोन्स असतात का, जे त्यांना सांगतात की कधी वाढायचं, कधी फुलायचं आणि कधी फळं द्यायची? नक्कीच असतात. त्यांना फायटोहॉर्मोन्स किंवा वनस्पती संप्रेरके म्हणतात. हे वनस्पतींच्या वाढीचे आणि विकासाचे मॅनेजर्स आहेत. यात 5 मुख्य मॅनेजर्स आहेत. पहिला आहे ऑक्झिन. हा आहे वनस्पतीचा CEO, जो नेहमी टोकाची वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करतो. ॲपिकल डॉमिनन्स म्हणजे शेंडा वाढला पाहिजे बाजूच्या फांद्यानंतर. बरोबर. तसेच तो मुळं फुटायलाही मदत करतो. म्हणजे ऑक्झिनमुळे शेंडा वाढतो. पण काही वनस्पती खूप उंच वाढतात. म्हणजे फक्त शेंडा वाढून भागत नाही, खोडाची लांबीही वाढायला हवी. त्यासाठी काही वेगळा मॅनेजर काम करतो का? बरोबर मुद्दा आहे. त्यासाठी आहे जिब्रेलिन नावाचा मॅनेजर. याचं मुख्य काम खोडाची लांबी वाढवणे. याशिवाय हा बियांची सुप्तावस्था तोडून त्यांना अंकुरण्यास मदत करतो. काही वेळा याचा वापर द्राक्षांसारखी बी-विरहित फळे म्हणजे सीडलेस फ्रूट्स तयार करण्यासाठी केला जातो. आणि सायटोकायनिन नावावरून वाटतंय की याचा संबंध पेशींशी आहे. अगदी बरोबर. सायटोकायनिन म्हणजे वनस्पतींसाठी अँटी एजिंग क्रीमसारखा आहे. हा पेशी विभाजनाला म्हणजे सेल डिव्हिजनला चालना देतो. पेशींना तरुण ठेवतो, पानं हिरवीगार ठेवतो आणि वनस्पती लवकर म्हातारी होत नाही.
या परिणामाला रिचमंड लँग इफेक्ट असं म्हणतात. पुढचा मॅनेजर आहे ॲब्सिसिक ॲसिड म्हणजे ABA. याला स्ट्रेस हार्मोन म्हणतात, असं का? हा निगेटिव्ह भूमिकेत आहे का? तुम्ही त्याला रिस्क मॅनेजर म्हणू शकता. हे वाढ रोखणारे संप्रेरक आहे. जेव्हा वनस्पतीवर पाण्याची कमतरता किंवा इतर कोणताही ताण येतो तेव्हा हा मॅनेजर लगेच कामाला लागतो. तो पानांवरील पर्णरंध्रे म्हणजे स्टोमेटा बंद करतो, जेणेकरून पाण्याद्वारे होणारे पाण्याचं नुकसान टाळता येईल. अच्छा, म्हणून याला स्ट्रेस हार्मोन म्हणतात. हो, आणि शेवटचा पण महत्वाचा मॅनेजर इथिलीन, हे तर वायू स्वरूपात असतं. हो, मी वाचलंय. याचं मुख्य काम फळे पिकवणे. बरोबर, फ्रूट रायपनिंग. आणि हे एकमेव वायू स्वरूपातील संप्रेरक आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की इथिलीन हे वायू स्वरूपात असतं, म्हणजे एक फळ पिकायला लागलं की त्याचा वायू दुसऱ्या फळाला लागतो आणि तेही पिकतं. म्हणूनच आई म्हणते की एक खराब आंबा टोपलीत ठेवू नकोस, बाकीचे पण खराब होतात. अगदी हाच तो परिणाम आहे. फळं पिकवण्यासोबतच ते खोडाची रुंदी वाढवण्यासही मदत करते. तर या फॅक्टरीला चालवणारे मॅनेजर्सचं समजले. पण कोणत्याही फॅक्टरीला कच्चा माल लागतोच. वनस्पतींना वाढीसाठी फक्त पाणी, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड पुरेसा असतो का? की त्यांना जमिनीतूनही काहीतरी घ्यावं लागतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यांना जमिनीतून एकूण 17 अत्यावश्यक मूलद्रव्य लागतात. यांचं 2 गटात वर्गीकरण केलं जातं. पहिला गट आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्स किंवा मुख्य घटक, ज्यांची जास्त प्रमाणात गरज असते. यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांचा समावेश होतो. आणि दुसरा गट? दुसरा गट आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स. हे मसाल्याच्या पदार्थांसारखे आहेत, जे खूप कमी प्रमाणात लागतात पण त्यांच्याशिवाय काम चालत नाही. यात लोह, मँगनीज, तांबे, मॉलिब्डिनम, जस्त, बोरॉन, क्लोरीन आणि निकेल ही 8 मूलद्रव्ये येतात. यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे ऊर्जेशी संबंधित महत्वाचे घटक आहेत. पण सगळ्याच वनस्पती या अशा स्वयंपूर्ण फॅक्टरीज असतात का? की काही वनस्पती अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात? बहुतेक वनस्पती स्वयंपोषी म्हणजे ऑटोट्रॉफिक असतात, पण काही वनस्पतींनी वेगळे मार्ग निवडले आहेत. त्या परपोषी आहेत. यात पहिला प्रकार आहे परजीवी म्हणजे पॅरासिटिक वनस्पती, जसं की अमरवेल, जी यजमान वनस्पतीचं तयार अन्न पूर्णपणे शोषून घेते. तर बांडगुळ अर्धपरजीवी आहे. ते स्वतः थोडंफार अन्न बनवतं, पण पाणी आणि खनिजांसाठी यजमानावर अवलंबून असतं. आणि कीटकभक्षी वनस्पतींबद्दल काय? त्या तर मांसाहारी झाल्या. त्या कीटक का खातात? कारण ज्या जमिनीत त्या वाढतात तिथे नायट्रोजन नावाच्या महत्वाच्या कच्च्या मालाची कमतरता असते. आपली नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी त्या कीटकांना सापळा लावून पकडतात आणि पचवतात. व्हीनस फ्लायट्रॅप हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. विचार करा, जर त्या अजून मोठ्या झाल्या असत्या तर एखाद्या साय-फाय मूव्हीसारखं. खरंच. याशिवाय मृतोपजीवी असतात, जसं की बुरशी, जे मृत आणि कुजलेल्या पदार्थांवर जगतात. आणि चौथा प्रकार आहे सहजीवी वनस्पती. यात 2 जीव एकत्र राहून एकमेकांना मदत करतात. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे दगडफूल म्हणजे लायकन, जे शैवाल आणि बुरशी यांचं एक यशस्वी पार्टनरशिपचं मॉडेल आहे. आता शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, नायट्रोजन स्थिरीकरण. हवेत जवळपास 78% नायट्रोजन असूनही वनस्पती तो थेट वापरू शकत नाहीत. हे तर असं झालं की बँक पैशांनी भरलेली आहे, पण आपल्याकडे ATM कार्डच नाहीये. मग वनस्पतींना हा नायट्रोजन मिळतो कसा? तुम्ही दिलेलं उदाहरण अगदी अचूक आहे. हवेतील नायट्रोजन म्हणजे N2 वनस्पतींसाठी लॉक्ड असतो. त्याला अनलॉक करण्याच्या प्रक्रियेलाच नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात. यात वातावरणातील नायट्रोजनचे अमोनियामध्ये NH3 मध्ये रूपांतर केले जाते. हे काम करण्यासाठी नायट्रोजनेज नावाचे एक विकर म्हणजे एन्झाईम लागतं, ज्याची एक अट आहे ते ऑक्सिजनच्या उपस्थितीत काम करू शकत नाही. मग हे अनलॉक करण्याचं काम कोण करतं? हे काम मुख्यत्वे करून सूक्ष्मजीव करतात, जे या कामातले एक्सपर्ट आहेत. काही जीवाणू जसे की अझोटोबॅक्टर जमिनीत स्वतंत्रपणे राहून हे काम करतात, तर काही जण पार्टनरशिपमध्ये काम करतात. उदाहरणार्थ रायझोबियम नावाचे जीवाणू शेंगावर्गीय वनस्पतींच्या मुळांवर गाठी करून राहतात आणि वनस्पतीला नायट्रोजन देतात, बदल्यात वनस्पतीकडून अन्न घेतात. आणि भात शेतीतही काही विशिष्ट सूक्ष्मजीव आढळतात असं ऐकलं आहे. हो, भात शेतीत नॉस्टॉक आणि ॲनाबिनासारखे सायनोबॅक्टेरिया हे काम करतात. पण ही प्रक्रिया इथेच थांबत नाही. अमोनिया मिळाल्यानंतर नायट्रिफिकेशन नावाची एक पुढची प्रक्रिया होते.
यात इतर काही जीवाणू या अमोनियाचे रूपांतर नायट्रेटमध्ये करतात, जे वनस्पती सहज शोषून घेऊ शकतात. म्हणूनच शेंगा आणि डाळी खाणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यात या प्रक्रियेमुळे भरपूर प्रथिने तयार झालेली असतात. तर आज आपण एका बीपासून वृक्ष होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला. तिची सौर ऊर्जेवर चालणारी किचन म्हणजे प्रकाश संश्लेषण, तिचं पॉवर हाऊस म्हणजे श्वसन, तिला दिशा देणारे मॅनेजर्स म्हणजे संप्रेरके आणि तिला लागणारा कच्चा माल म्हणजे पोषक तत्वे. वनस्पतींचं जग खरंच किती अद्भुत आणि सुनियोजित आहे. अगदी. आपण पाहिलं की कीटकभक्षी वनस्पती नायट्रोजनच्या कमतरतेमुळे कीटक खातात. यावरून एक विचार मनात येतो की जर भविष्यात हवामान बदलामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे जमिनीतील पोषक तत्वे आणखी कमी झाली, तर वनस्पतींमध्ये टिकून राहण्यासाठी आणखी कोणत्या आश्चर्यकारक आणि नवीन अनुकूलन पद्धती विकसित झालेल्या दिसतील. कदाचित आपल्याला आज मांसाहारी वाटणाऱ्या वनस्पतींपेक्षाही काहीतरी वेगळं पाहायला मिळेल.